सुष्मिता रेसिपीज अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण नवीन एक रेसिपी घेऊन येतो आहोत। सर्वांना आवडणारी, लहान मुलांना तर जास्त प्रिय असणारी अशी म्हणजे चायनीज रेसिपी। तर चायनीज रेसिपी आता आपण हॉटेलमध्ये खातोच, त्याचबरोबर आता आपण घरात सुद्धा बनवणार आहोत। तर आज मी एक घरी प्रयत्न केलेला आहे शेजवान ट्रिपल राईस कसा बनवायचा। तर ही रेसिपी जी आहे ही हॉटेल स्टाईल होते, नक्की ट्राय करून बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी नूडल्स घेतलेले आहेत, त्याचबरोबर शेजवान चटणी घेतलेली आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे। पुलाव बासमती जो तांदूळ आहे तो मी घेतलेला आहे। त्याचबरोबर भाज्या घेतलेल्या आहेत। तर भाज्या ज्या आहेत त्या पॅकेटमधल्याच घेतलेल्या आहेत मी। त्यामध्ये चायनीजला ज्या भाज्या लागतात त्या भाज्या आहेत। तर इथे मी पातेल्यात पाणी तापवायला ठेवलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि तेल घालून हे नूडल्स जे आहेत हे मी शिजवून घेत आहे। तर आता हे चांगले नूडल्स शिजवून घ्यायचे आहेत। चांगले नूडल्स हे जे आहेत हे शिजवून घ्यायचे आहेत आणि आता हे शिजलेले आहेत। हे बघा मी चेक करते तर शिजलेले आहेत। आता ह्यातलं पाणी निथळून टाकायचं आहे आपल्याला आणि हे नूडल्स गार करण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर आता इकडे मी परत पाणी ठेवलेलं आहे। आपण ह्यामध्ये तांदूळ शिजवून घ्यायचं आहे। त्याच्या आधी मी पाणी तापायला ठेवले तोवर मी कांदा चिरून घेतलेला आहे, आलं लसूण, त्यानंतर ह्या सर्व भाज्या ज्या आहेत ह्या भाज्या धुवून घेतलेल्या आहेत। ते ह्यामध्ये कोबी, गाजर आणि कांद्याची पात अशी आहेत। त्यानंतर हे नूडल्स जे आहेत हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात गार होण्यासाठी आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर इकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी मीठ घालून 1 चमचा तेल घातलेलं आहे। यामध्ये आपण भात शिजवून घ्यायचा आहे। जसं आपण बिर्याणीसाठी भात शिजवतो, तांदूळ शिजवतो त्याच पद्धतीनं हा शिजवून घ्यायचा आहे। हा तांदूळसुद्धा मी 3-4 वेळा चांगला धुवून घेतलेला आहे। पुलाव बासमती जो तांदूळ मिळतो तो मी यामध्ये घेतलेला आहे। बिर्याणीसाठी मिळतो तो सुद्धा घेतला तरी चालेल। तर हा तांदूळ मी चांगला शिजवून घेते आहे। त्यानंतर शिजवत ठेवलेला आहे, तर चांगला तांदूळ शिजलेला आहे। आता हा सुद्धा आपण पाणी निथळण्यासाठी ठेवून देऊया। यातलं सुद्धा पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। नूडल्समधलं सुद्धा पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आता इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे। साधारणपणे एक 4-5 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये लसूण, आलं हे आणि कांदा हे तिन्हीही घालून घेतले आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। चायनीज रेसिपी बनवताना गॅस मोठा ठेवायचा आहे। त्यानंतर आपण ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या मी घालून घेते आहे। त्यामध्ये पहिलं थोडंसं स्प्रिंग ओनियन म्हणजेच कांद्याची पात, गाजर आणि कोबी हे 3 तरी चांगलं परतून घेते आहे। थोडंसं स्प्रिंग ओनियन, कांद्याची पात थोडीशी ठेवलेली आहे वरून घालण्यासाठी। ह्या भाज्या ज्या आहेत त्या मोठ्या गॅसवर मी चांगल्या परतून घेते आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे शेजवान चटणी घालून घेतो आहे। त्यानंतर 1 चमचा सोया सॉस, त्यानंतर 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घालून घेतलेला आहे। सॉसची क्वांटिटी जर कमी वाटत असेल तर थोडी ॲड केली तरी चालेल। आता ह्या ज्या भाज्या आहेत ह्या सॉसमध्ये परतून घ्यायच्या आहेत। गॅस मोठाच ठेवायचा आहे। या भाज्या ज्या आहेत ह्या अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत। त्यानंतर मी त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि कांद्याची पात घातलेली आहे। हे चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे जे नूडल्स आहेत हे नूडल्स मी त्यामध्ये घातलेले आहेत। नूडल्स पाणी निथळल्यानंतर जेव्हा आपण ताटात ठेवतो तेव्हा त्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हा जो भात होता हा भातसुद्धा पाणी निथळून झाल्यानंतर त्यामध्ये ॲड केलेला आहे। आता हे दोन्हीही ॲड केलं आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला सॉसची क्वांटिटी किंवा भाज्यांची क्वांटिटी अजून वाढवायची असेल तर वाढवू शकता। त्यानंतर आता मी उरलेला जो स्प्रिंग ओनियन कांद्याची पात होती ती मी वरून घातलेली आहे आणि हा चांगला परतून घ्यायचा आहे। हा तयार झालेला आहे शेजवान ट्रिपल राईस। मोठ्या गॅसवर हे चांगलं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वरून कलरसुद्धा घालू शकता।
अशा पद्धतीनं तयार झालेले आहे शेजवान फ्राईड राईस, शेजवान ट्रिपल राईस. अगदी हॉटेलसारखा घरच्या घरी तुम्ही इन्स्टंट असा बनवू शकता. भाज्या जर अवेलेबल असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. काय मग कशी वाटली रेसिपी? आवडली असेल ना? नक्की ट्राय करून बघा. लहान मुलांनी जर फरमाईश केली की आई मला चायनीज खायचंय, तर तुम्ही त्यावेळेला ही रेसिपी नक्की बनवून द्या. अगदी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. तर माझ्या चॅनलला नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी, व्हिडिओज बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर जे व्हिडिओज येत आहेत त्याला सुद्धा लाईक शेअर करा. तर चला भेटूया लवकरच नवीन रेसिपी सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.